बसा, उभा राहू नका, दरवाजात गर्दी करू नका. आपल्या कार्यकर्त्यांना सूचना आहे. ऑनलाईन कार्यक्रम सुरू आहे. सगळा महाराष्ट्र आपला कार्यक्रम बघू लागलेला आहे. जरा बसा. समस्त विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूज्य भिक्खू संघ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा यांच्या वतीने बुद्ध धम्म वर्षाभास सुसंस्कार पर्वाचं आयोजन केलेलं आहे. या निमित्त आपल्याला जे धम्मदेशना देणार आहेत असे वंदनीय पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ, आजच्या या प्रमुख अतिथींमध्ये ज्यांनी हजेरी लावलेली आहे ते या पूर्णा नगरीचे मुख्याधिकारी माननीय डॉक्टर उत्कर्ष गुप्तेजी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग माननीय राजू हेडकेजी, आमचे मित्र जेबीर प्रतिष्ठान आणि तुलसी शैक्षणिक संकुलाचे प्रमुख आदरणीय प्रदीपजी रोडे सर, जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय कैलासजी शिंदे सर, माझ्या समवेत या ठिकाणी आलेले जालन्यावरून आलेले श्रद्धावान उपासक आदरणीय कैलासजी खरात सर आणि आपण सर्वच बंधू भगिनी, आजच्या अत्यंत सुंदर सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. मंगलमय वातावरण या आपल्या उपासिका भगिनींनी जे काही पूजावंदना आपल्या समोर त्या ठिकाणी सादर केली, असं एक मंगलमय वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. आणि मला वाटतं पावसाला देखील आवडलं बनतेची, पावसाने देखील आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं त्या बदलावं लागलं आणि आपल्याला या ठिकाणी मध्ये यावं लागलं. मला बनतेजीने सांगितलं होतं, काल फोन केला होता, सर आपण वेळेवर या, कार्यक्रम वेळेवर सुरू होईल आणि आमच्याकडं माईकमध्ये वारंवार आम्हाला अनाऊन्स करण्याची गरज नाही. ते कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, आपण लवकर यावं, कार्यक्रमाला सुरुवात होते, आपण लवकर यावं असं बनतेजीने सांगितलं. आणि बनतेजी त्याची खरंच प्रचिती मी आल्यानंतर बघितलं की पूर्णासारख्या एखाद्या नगर परिषद असलेल्या नगरीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपासक आणि उपासिका आलेले आहेत. मला असं वाटतं आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार काढायचं, कारण आम्ही बघतो की मोठ्या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपासक त्या ठिकाणी बोलवताना किंवा जमवताना किती आयोजकांची दमछाक त्या ठिकाणी होते हे अनुभव आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. परंतु पूर्णा ही चळवळीची भूमी आहे. पूर्णा या ठिकाणी धम्माचं त्याला काय म्हणतात एक चांगलं कार्य या पूर्णा या ठिकाणी आहे. आणि आपण बघतो आहोत की या ठिकाणी हॉलमध्ये बसायला जागा नाही, एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलेला आहात. मला फार आपण त्या ठिकाणी या निमित्तानं आपलं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि माझ्या दोन शब्द या ठिकाणी सुरू करतो. खरं म्हणजे मी काही ओरॅटर नाही आमच्या रोडे सरांसारखा. फोटो काढताना कुणीतरी म्हणाले की रोडे सरांची उंची कमी आहे, त्यांना थोडं पुढे उभे करा. मित्र तुम्हाला सांगू इच्छितो की लौकिक अर्थाने जरी त्यांची उंची कमी असली तरी शैक्षणिक क्षेत्रात त्यांची उंची फार मोठी आहे आणि जवळपास 20 ते 25 वेगळ्या संस्थांची आज संस्थांचे अनेक आहेत. बंदीजीनं सांगितलं आपल्याला की मराठवाडाच नव्हे तर पुण्यापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या संस्थांचं जाळं त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि आपल्या उपासकांच्या मुलांसाठी एक चांगलं बेटर एज्युकेशन कसं मिळेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. खरं म्हणजे अशा कार्यक्रमात बोलण्याची बंदीची सवय नाही, कारण आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो. आमच्या समोर बसलेले जे काही ठिकाणी ऑडियन्स असतं ते ऑडियन्स आमच्या शिक्षण क्षेत्रातलं मग ते मुख्याध्यापक असतील, गटशिक्षणाधिकारी असतील, शिक्षणाधिकारी असतील किंवा असे आमचे जे काही वेगळा घटक आमच्या समोर असतो आणि शिक्षणाच्या बाबतीत आमच्या त्या ठिकाणी बोलत असतो. आज ही काही या ठिकाणी
वर्षावासाची सुरुवात होत आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि या येऊ लागलेल्या आजपासून सुरू होणाऱ्या वर्षावासाच्या निमित्ताने देखील मी आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। मित्रांनो, बंदीजी या धर्मकार्यामध्ये आपल्या सर्वांना दीपस्तंभासारखे आहे। 50 वर्ष जवळपास दीक्षा घेऊन बंदीजींना त्या ठिकाणी कमी अधिक 50 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी रोखलेला आहे आणि थोड्या वेळापूर्वीच बंदीजीने आपल्याला सांगितलं की जवळपास 44वा वर्षावास बंदीजी यावेळी त्या ठिकाणी करत आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर मनावर घेतलं तर धर्मकार्यामध्ये आणि वेगवेगळ्या शहरामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जी काही प्रमुख शहरं आहेत, जी काही प्रमुख नगरी आहेत, त्या ठिकाणी बंदीजीनं कार्याची सुरुवात करून द्यायची। त्या ठिकाणी त्याला चांगलं बळ आलं की त्या ठिकाणी चांगला वेग आला त्या कार्याला की आपल्या एखाद्या बंदीजीला ज्युनियर बंदीजीला त्या ठिकाणी सोपवायचं आणि पुन्हा आपण नवीन ठिकाणी त्या ठिकाणी जायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी कार्याची सुरुवात करायची आणि पुन्हा त्या ठिकाणाला एक महत्त्वाचं एक मोठं उच्च पदावर त्या ठिकाणी घेऊन ठेवायचं। अशा प्रकारचं काम गेल्या 50 वर्षांपासून बंदीजी या ठिकाणी करत आहेत आणि आपण सर्व भाग्यवान आहोत, आपण सर्व खूप नशीबवान आहोत की आपल्याला या उपयुक्त महादेव बंदीजी सारख्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचे आपल्याला सहवास या निमित्ताने त्या ठिकाणी लाभलेला आहे। म्हणजे आजच्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी सहभागी होता आलं, अत्यंत समाधान बंदीजी या निमित्ताने वाटलं। आता खरं म्हणजे आपण या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहेत, माझे काही चेहरे ओळखीचे आहेत, त्यांचं आपण काही डेसिग्नेशन पण त्या ठिकाणी बघितलं। या महान उपासकांना किंवा जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवून आहेत, जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी इंगोले दाम्पत्याचं या ठिकाणी सत्कार करत स्वागत केलं। किती मोठा त्याग आहे बंदीजी, म्हणजे धम्मासाठी एखाद्या कुटुंबानं बाकी काहीच ठेवू नये। बऱ्याच वेळा आपण विचार करतो, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की आपल्या उत्पन्नाच्या 10% 20% आपण त्या ठिकाणी समाजासाठी दिलं पाहिजे, परंतु या इंगोले दाम्पत्यानं दान देत असताना मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मला या ठिकाणी भरभरून दान दिलेलं आहे आणि मला असं वाटतं अशा उपक्रमाच्या जोरावरच आपला जो काही धम्मा आहे तो प्रचंड वेगाने त्या ठिकाणी पुढे सरकतो आहे। खरं म्हणजे आपल्यासारख्यांना धम्माचं या ठिकाणी महत्त्व सांगणं म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे। आपण सर्व मंडळी या ठिकाणी इतकं चांगलं त्या ठिकाणी पालन करतात। वंदना आम्ही त्या ठिकाणी बघितली, बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी अशा कार्यक्रमाला यायला वेळ नसतो। मी तर नेहमी म्हणत असतो बंदीजी की आपलं जे काही कार्य चालू आहे ते उपासिकांच्या जोरावर चालू आहे। बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की पुरुष मंडळींना यायला वेळ नसतो, परंतु महिलांची मात्र प्रचंड संख्या असते आणि 2 टाइम विहारात जाणं किंवा किमान रविवारी तरी विहारात जाण्याचं काम आपल्या महिला उपासिका करत असतात। परंतु पूर्णेचा मला त्या ठिकाणी अपवाद वाटला। महिलांची संख्या भले जरी जास्त असली पण चांगल्या लक्षणीय संख्येने पुरुष देखील मंडळी या ठिकाणी आहेत, जसं एक मला त्या ठिकाणी समाधान आहे। आता खरं म्हणजे मी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, अत्यंत जिल्हा परिषदेसारख्या शाळेमधून त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आज राज्य मंडळाचे जे काही विभागीय आमचे मंडळ असतात, राज्यामध्ये आपले 9 विभागीय मंडळ आहेत, त्या मंडळाचा अध्यक्ष होण्यापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो प्रवास बाबासाहेबांच्या अनुकंपेमुळं किंवा बुद्धांच्या विचारामुळं मला त्या ठिकाणी या इतक्या उंचीपर्यंत त्या ठिकाणी येता आलं। आणि जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे आपण बघतो आहोत की गेल्या मागच्या जर आपण इतिहास काढला 100, 150, 200 वर्षापूर्वीपासून, तर गोरगरिबांच्या मुलांना, बहुजनांच्या मुलांना, सामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून आपण महात्मा ज्योतिबा फुलेंपासून जर बघितलं की फार मोठा त्याग या फुले दाम्पत्याने यासाठी केला। ज्यांना कुणाला त्यावेळेला इंग्रजी येत नव्हती, समजत नव्हती, अशा वेळी स्वतः इंग्रजी शिकून 1882 मध्ये हंटर कमिशन ज्यावेळेस भारतात आलं, त्या हंटर कमिशन समोर ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेला साक्ष देऊन त्यांना विनंती केली होती की जोपर्यंत भारतात तुम्ही मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू करणार नाही तोपर्यंत भारतामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होणार नाही। त्यावेळेस केलेली मागणी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे जवळपास मागणी केल्यापासून 125 वर्षांवर आपल्याला भारताचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करायला आपल्यासाठी केले। म्हणजे एवढी काळाच्या पुढे चालणारी माणसं होती, एवढी शिक्षणाला महत्त्व देणारी माणसं होती। आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला
त्यावेळेला महात्मा फुले नव्हते. 1890 त्यांचं निधन झालं. परंतु महात्मा फुलेंचं काम एवढं मोठं होतं, त्यांचं कार्य आणि त्यांची महती एवढी मोठी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना त्यांच्या पश्चात गुरु मानलं. आणि आपण बघतो की डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यम असेल किंवा महाराष्ट्रावर सिद्धार्थ एज्युकेशन कॉलेज असतील, या माध्यमातून त्यांनी किती मोठं काम त्यांनी केलेलं आहे. राजर्षी शाहू, आपण नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचा आपण काय म्हणतो, बऱ्याच लोकांच्या पोटात दुखतं की हे बोलताना काय करतात, फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांचाच महाराष्ट्रात बाकीचं योगदान नाही का. तर एक विशिष्ट प्रवर्गाची काही शिक्षण असेल किंवा इतर सर्व क्षेत्रांवरची काही त्यांची पकड होती, ती पकड जर ढिली करायची असेल तर आपण बहुजनांच्या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे हे जाणून या महर्षी लोकांनी शिक्षणासाठी काम केलं. आपण शाहू महाराजांचं नाव काय घेतो तर शाहू महाराजांनी लोक फक्त आरक्षणाचा जनक त्यांना असं एवढं होतं की यांच्या काळामध्ये आरक्षण सुरू केलं. परंतु शिक्षणाचं महत्त्व छत्रपती शाहू महाराजांनी जाणलं आणि 1920 मध्ये जो पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाही त्याला त्यावेळेला 1 रुपये दंडाची शिक्षा त्यावेळेस केली शाहू महाराजांनी. म्हणजे शिक्षणाला इतकं महत्त्व देणारी ही माणसं त्या ठिकाणी होती, म्हणून आज आपण एवढे लोक त्या ठिकाणी शिक्षित झालो. गाडगे बाबा म्हणजे गाडगे महाराजांसारखी माणसं जी अशिक्षित होती, पण ती अशिक्षित माणसं एखाद्या ठिकाणी गेली, गाव तिथलं साफ करून झालं, रस्ते साफ केले, नाल्या साफ केल्या आणि संध्याकाळी जे काही कीर्तन भजन सांगायचे त्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व सांगायचे. म्हणजे आपण हा जो काही प्रवास बघितला, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आपले कर्मवीर भाऊराव पाटील असतील, या सर्वांनी खस्ता खाल्लेल्या आहे. कशासाठी खाल्लेल्या आहे, तुम्हा आम्हा लोकांना त्या ठिकाणी शिक्षण मिळावं म्हणून या खस्ता त्यांनी खाल्लेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपली पहिलीची काही 70ची पिढी असेल, 80ची पिढी असेल, आपले लोक नशीबवान होते. किमान जी पहिली पिढी 7वी शिकली, 10वी पर्यंत शिकली, कोणी 12वी पर्यंत शिकले, त्यांना क्लास 3च्या का असेना, क्लास 4च्या का असेना, त्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि किमान एक कुटुंब आणि त्यांच्या अवतीभोवती पुतणे असतील, भाची असतील, आणखी कोणी असतील, त्या ठिकाणी त्यांना शिक्षणाची संधी मिळाली. परंतु आज आपण बघत आहोत की परिस्थिती दिवसेंदिवस फार बदलत चाललेली आहे. 1991 नंतर उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल, जागतिकीकरण असेल, असे वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण बघत आहोत की पूर्वी उलटा प्रवास होता. इंदिरा गांधीच्या काळात आपण बघितलं तर राष्ट्रीयकरण करण्याचा तो ट्रेंड त्या ठिकाणी होता. बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, मोठमोठ्या कंपन्यांचं राष्ट्रीयकरण असेल, आणखी वेगवेगळ्या मोठ्या संस्थांचं राष्ट्रीयकरण असेल, त्याचे राष्ट्रीयकरण यासाठी केलं की गोरगरिबांना त्या ठिकाणी प्रवेश मिळावा, गोरगरिबांना त्या ठिकाणी संधी मिळावी. परंतु अलीकडच्या काळात आपण बघत आहोत की झपाट्याने खाजगीकरण त्या ठिकाणी होत आहे. जे नफ्यात असलेले उद्योग असतील, चांगले चालत असलेले उद्योग असतील, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी खाजगीकरण होत आहे. मग आपल्या ज्या पुढच्या पिढ्यांचं काय होणार याची काळजी आपल्याला करून त्या ठिकाणी लागली पाहिजे. म्हणजे 70चं दशक, 80चं दशक ठीक राहिलं. आता आपण म्हणत आहोत की शिक्षण आता आपल्या समाजामध्ये पण खूप आहे. जे बहुजन समाज आहे तो पण शिक्षण त्या ठिकाणी घेत आहे, आपली प्रगती करत आहे. परंतु भविष्यात जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर नोकऱ्या आता इथून पुढे नोकऱ्याची आस त्या ठिकाणी बिलकुल राहिली नाही. कारण नोकऱ्या तुम्ही बघता की एखादी जाहिरात आली असेल तर ती जाहिरात येण्यापासून तर त्याची मुलाखत घेऊन त्याची निवड करेपर्यंत 2-2, 2.5 वर्ष त्या ठिकाणी जातात. गोल्ड मॅटर होतात आणि त्या कधी त्या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जातात, कशा मॅनेज केल्या जातात हे पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. मग आपले मुलं तयार झाले पाहिजेत उद्याच्या स्पर्धेसाठी, त्यासाठी आपण शिक्षण दिलं पाहिजे. आपल्याला फक्त BA झाला, BSc झाला, B.Com झाला एवढं प्लेन शिक्षण घेऊन आपल्याला चालणार आहे का? काल CA चे रिझल्ट लागले, काल कशाला दरवर्षी CA चे जे रिझल्ट लागतात तुम्ही जरा एका यादी वाचून बघा. एका विशिष्ट समाजाचं प्राबल्य त्या CA च्या परीक्षांवर आपल्या समाजातलं कुणी तुम्हाला शोधून आपले नाव सापडणार नाही अशी परिस्थिती आहे. जी मोठमोठी क्षेत्र आहेत, UPSC चे निकाल लागतात, IAS परीक्षेचे निकाल लागतात, IPS चे निकाल लागतात. आपण बघतो ज्यावेळेस UPSC चे निकाल लागले या ज्या काही 23-25 सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेसमध्ये हाताच्या मुलांना मोजण्यासाठी आपल्याला एक मुलांची संख्या कमी असते. आपले म्हणजे काय म्हणजे आपण बघतो आहोत की ज्यांना खरी गरज आहे धम्माची, ज्यांना खरी गरज आहे धम्माचं आचरण करण्याची, ती आज मुलं आपले काय करत आहेत बिलकुल सिरियस नाहीये. आम्ही शहरामधून फिरतो, झोपडपट्ट्यामध्येच्या कधी वावरक्याला बघितलं तर टोळक्यानं मुलं आपले उभे आहेत
आणि 5-5, 6-6 जणांचा ग्रुप रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत घरी जात नाही आणि लो वेस्ट जीन्स, आई बाबाच्या जवळ 50-50 हजार 1-1 लाखाचे मोबाईल आहे, माझा एवढा स्टॅमिना, तुझा एवढा स्टॅमिना, असे ते गप्पा करतात. आणि आपण आता 25 वर्षाचे झालो, 28 वर्षाचे झालो, आपलं काहीतरी कर्तव्य आहे, आपण घरामध्ये काहीतरी मदत केली, ही बिलकुल भावना राहिलेली नाही. एक वेळचा संवाद सुद्धा कुटुंबात नाही. वडील घरात तर मुलगा बाहेर, मुलगा घरात तर वडील बाहेर, अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला फक्त शिक्षण देऊन चालणार नाही, तर आपल्याला आपल्या मुलांवर संस्कार सुद्धा त्या ठिकाणी घडवावे लागणार आहे. आपल्याला आपल्या मुलांना, तरुणाईला, आता इथे आपण बघतो आहोत की ज्येष्ठ आहेत, महिला आहेत, परंतु अनेक कार्यक्रम, आता बऱ्याच दिवसा आपण कार्यक्रम घेत असतो, पण संध्याकाळी घ्या, सुट्टीच्या दिवशी घ्या, बंदी अशीच परिस्थिती आहे. तरुणाईला बुद्ध ज्ञानाकडे वळवणं ही आजच्या काळाची खरी गरज त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यांच्या मनामध्ये सिरियसनेस निर्माण करून देणं की आज जग कुठे चाललेलं आहे. तुम्हाला इतर जे काही उच्चवर्णीयांची मुलं, म्हणजे आपल्याला नाव ठेवायचं नाही, आपण त्यांचं अनुकरण केलं पाहिजे की त्यांना रिकाम्या गप्पा मारायला वेळ नाही. त्यांना तुम्ही जर आता शहरामध्ये जर बघितले असतील तर ते छपरी फोटो लावलेले जे काही बॅनर्स वगैरे आपल्याला त्या ठिकाणी करतात पोरांचे, भाऊ, दादा, आमक्या तमक्या, त्याच्या खाली जे काय असतात, असे तुम्हाला उच्चवर्णीय समाजाची कधी त्या ठिकाणी दिसणार नाही, कारण त्यांच्याकडे एवढा वेळ या गोष्टीसाठी नाही. आणि दुर्दैवाने आम्ही बघतो की वेगवेगळ्या अधिकारी मंडळी आपल्या लोकांच्या माहिती अधिकारांवर त्रस्त आहे. म्हणजे माहिती अधिकार आपण टाकावा, आपण जागरूकता राहावी, आपण प्रशासनाला आपण कामाला लावावं, प्रशासनाला ट्रॅकवर ठेवण्याचं काम करावं. पण दुर्दैवाने लोक असं बोलतात की हे लोक फक्त ब्लॅकमेलिंग करण्यासाठी माहिती अधिकार टाकतात. म्हणजे शॉर्टकट कसा मिळवता येईल, मला शॉर्टकट मिळून नेत्यांच्या मागे फिरून किंवा ह्याच्या नव्वत्या मार्गातून मला कसे पैसे मिळवता येईल, असे शॉर्टकट मुलं त्या ठिकाणी मारत आहेत. दुर्दैवाने पुढचं जे काही भविष्य आहे ते अत्यंत अंधकारमय आहे. आणि एक शिक्षण क्षेत्रातला अधिकारी म्हणून म्हणजे आपल्याला एक सांगणं किंवा अवेअर करणं, आणि ज्या शिक्षणाला महत्त्व आहे, आज मार्केटमध्ये कोणत्या शिक्षणाला महत्त्व आहे, उद्या काय असेल, म्हणजे आपण जे काही जुने चालत आलेले जे कोर्सेस जर केले, जुने चालत आलेले जर आपण त्या ठिकाणी डिग्री जर घेत असलो आणि उद्या जर मार्केटमध्ये त्याला जर किंमत नसेल तर असे कोर्सेस करण्यामध्ये काही अर्थ नाही. आपल्याला काळाची पावलं ओळखावी लागतील, आपल्याला काळानुसार बदलावं लागेल. आपल्याला उद्या कुठला ट्रेड केला, कुठला कोर्स केला, कुठला डिप्लोमा केला, कुठली डिग्री घेतली, म्हणजे मला उद्या अर्थार्जन पण करता येईल आणि अर्थार्जन करून मला माझ्या कुटुंबाला सहाय्य करता येईल. परंतु हे करत असताना मला माझ्या जीवनाची उन्नती कशी करता येईल, तर मला माझ्या जीवनाची उन्नती मला चांगलं शिक्षण घेऊनच मिळणार आहे. मला माझ्या जीवनाची उन्नती आर्थिक स्वावलंबन करूनच मिळणार आहे. आणि मला माझ्या जीवनाची उन्नती धम्माचं आचरण करून किंवा धम्मासोबत राहून हे करूनच मला मिळणार आहे. या बाबी जे काय आहेत त्या आपल्या मुलींना त्या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे आणि ते आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगावं. आता ज्या ठिकाणी जातो तिथे आवर्जून सांगत असतो की बऱ्याच जे शिक्षण क्षेत्रात आहेत किंवा जे शिकलेले आहेत, निर्णय क्षेत्रात आहेत, त्यांना आमचे पद माहीत असतात, परंतु समाजातील जे काही गोरगरीब लोक आहेत ते नेमकं सर कोणत्या पदावर काम करतात. तर बंदेजींना सांगितलेलं आहे की मुलांची 10वी आणि 12वी बोर्डची जी परीक्षा घेतो, 10वी आणि 12वी बोर्ड आपण त्याला म्हणतो, त्या बोर्डचा मी छत्रपती संभाजीनगर विभागाचा अध्यक्ष आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी हे 5 जिल्हे येतात. त्याचबरोबर अमरावती विभागाचा माझ्याकडे ॲडिशनल चार्ज आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा वगैरे ते अकोला हे जिल्हे पण माझ्याकडे येतात. हे यासाठी मी आवर्जून सांगत असतो की आपल्या घरचं कोणाचं काही असेल किंवा आपल्या नातेवाईकांचं कोणाचं काही असेल, जर शिक्षण क्षेत्रामध्ये जर काही काम असेल तर आवर्जून हक्कानं आम्हाला फोन करा. आपलं महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात काम असू द्या. म्हणजे मी शिक्षणाधिकाऱ्यांच्या नंतरचं वरचं पद डेप्युटी डायरेक्टर, आमचे जोंधळे सर असतील या सर्वांची कल्पना आहे. म्हणजे डेप्युटी डायरेक्टर असताना माझ्या सहीनं 11वी 12वीच्या शिक्षकांचं अप्रुव्हल त्या ठिकाणी व्हायचं. त्याला शिक्षक म्हणून मान्यता, माझी सही झाली म्हणजे शिक्षक म्हणून मान्यता त्या ठिकाणी मिळायची. त्याच्या वरच्या पदावर मी आता जॉईंट डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी आहे आणि अजून डिपार्टमेंटमध्ये 6.5+ वर्ष त्या ठिकाणी राहणार आहे. जर तुमच्या सर्वांचे शुभाशीर्वाद प्रतिनिधीच्या ह्याच्यावर असले तर राज्याचा डायरेक्टर होण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मिळेल. ते अभिमान म्हणून ते आव्हान म्हणून सांगेल, पण आपल्या लोकांना माहीत असलं पाहिजे की आपला माणूस
आपला उपासक कोणीतरी त्या पदावर त्या ठिकाणी आहे आणि आपल्याला जर गरज पडली तर आपण अधिकार मान्याने त्या ठिकाणी फोन करा. आताच मला वाटतं रोडेताई त्या ठिकाणी म्हणत होत्या की त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जवळच्या नातेवाईकाची टीसी त्या ठिकाणी अडकलेली आहे. 1 लाख रुपये मागत आहे, परंतु आणि दुर्दैवाने मुलाचं निधन झालेलं आहे, ॲक्सिडेंटमध्ये निधन झालेलं आहे, सॉरी आहे, पण टीसी देत नाही आणि त्याला पुढचं काही शिक्षण घेता येत नाही. मी ताईला म्हटलं ताई मी शालेय शिक्षणामध्ये काम करतो, माझ्याकडे 1ली ते 12वीचं आहे, परंतु आपले नागदेव साहेब उच्च आणि तंत्र शिक्षणला आहे, आपण त्यांच्या मार्फत फोन करून एका दिवसातून त्याची टीसी द्यायला सांगू. म्हणजे असे जर काही कोणाची काही अडचणी असतील तर आपण जरूर कळवा. या निमित्ताने उशीर खूप झालेला मला जाणीव आहे, परंतु इथे आलो मला खूप छान वाटलं. इथं खूप चांगलं वातावरण धम्माचं आहे. बंदीजींचा सहवास या ठिकाणी लाभला आणि एका सुंदर कार्यक्रमाचा मला या ठिकाणी सहभागी होता आलो सुंदर कार्यक्रमामध्ये. त्याबद्दल मी बंदीजींचे खूप खूप आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. धन्यवाद साबळेजी, आपल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. असेच उच्चस्तरीय अधिकारी आपल्याकडे शिकून मुलं व्हावेत, पुढे जावेत आणि समाजाचा उद्योगात यावेत अशा अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर राजू वेगळेजी आपलं मनोगत व्यक्त करतो. सामाजिक न्याय विभाग, समाज कल्याण विभाग, परभणी. जोरदार तो बसा. शब्दामध्ये आठवतो, विश्वाला शांतीचा संदेश देणारे, समता न्याय मूल्य आधारित बौद्ध धम्म देणारे महाकारुणिक तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन करतो. तुम्हा सर्वांचे उद्धार करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. या ठिकाणी उपस्थित पूज्य मदंत डॉक्टर उपमुख्यमंत्री महादेव साहेब, वंदनीय भिक्खुगण, पूर्णा नगरीतील उपस्थित सर्व बौद्ध उपासक, उपासिका व प्रमुख पाहुणे मंडळी, या ठिकाणी मी सर्वप्रथम सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आपल्या बौद्ध विहारास तथा डॉक्टर उपमुख्य महादेव साहेब यांना बंदीजींना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आणि त्यामध्ये उपमुक्त बंदीजींचा 44वा जो वर्षावा दिन आहे, त्यानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एका ठिकाणी विचारण्यात आलं की गुरु माणसाला आवश्यक आहे का, आणि असेल तर तुम्हाला गुरु आहेत का? तर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी म्हणतात, मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यामध्ये जर कुठला भेद असेल तो ज्ञान आणि बुद्धीचा आहे, आणि त्या ज्ञानाला आणि बुद्धीला धार देण्याचं कार्य हे गुरु करतात. म्हणून प्रत्येक माणसाला इतर प्राण्यापासून जर वेगळं कुठलं करत असेल तर त्याचं ज्ञान करतं, आणि हे ज्ञान देणारा माणसाला जो गुरु आहे तो प्रत्येकाला आवश्यक आहे. आणि त्या स्वरूपामध्ये मला सुद्धा 3 गुरु आहेत. तर बाबासाहेबांनी आपल्याला 3 गुरु कोणते आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे. भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर यांना त्यांनी गुरु मानलेला आहे. आणि गुरु हा देह स्वरूपामध्ये मानवच असावा असं देखील नाहीये, तर एखादा निर्जीव पुस्तक देखील आपला गुरु होऊ शकतं. जे जिवंत गुरु आपल्याला ज्ञान देतात त्यापेक्षाही कुठेतरी कमी जास्त ज्ञान हे पुस्तक सुद्धा देतं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एखाद्याकडे खूप सारं ज्ञान आहे, प्रॉपर्टी आहे, धनसंपत्ती आहे, अधिकार आहे, सत्ता आहे, परंतु त्याचा उपयोग जर सर्वसामान्यांसाठी होत नसेल तर त्याच्या त्या मोठ्यापणाचा काही उपयोग नाही. या संदर्भात महात्मा कबीर, संत कबीर एका ठिकाणी म्हणतात, बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, बैठने को छाव नहीं, फल लागे अति दूर. म्हणजे एखाद्याचा मोठेपणा, त्याचा ज्ञानाचा मोठेपणा, त्याच्या अधिकारात, सत्तेचा, संपत्तीचा सर्वसामान्यांसाठी जर उपयोग होत असेल तर त्याचा मोठेपणाचा काही उपयोग नाही. या ठिकाणी आता सांगण्यात आलं, एका आपल्या धम्मोपासकांनी बौद्ध विहारासाठी खूप मोठं दान दिलं. मी निश्चितच त्याचं अभिनंदन करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपलं जे मोठेपणा आहे आपण इतरांना वाटला पाहिजे. तसाच आपली जी बुद्धी आहे, आपलं जे ज्ञान आहे ते इतरांना दिलेलं पाहिजे, आणि ज्ञानानं माणूस मोठा होतो. महात्मा फुले पण एका ठिकाणी म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना
शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. म्हणून मित्रांनो, आपल्या मुलांना जर खरंच पुढच्या कालावधीमध्ये आता साहेबांनी सांगितलं की काळ खूप बदलत आहे, काळानुसार आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा बदल आवश्यक आहे. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर त्या 2 रुपयापैकी 1 रुपयाचं भाकरी घ्या आणि दुसऱ्या रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरी याच्यासाठी की भाकरी तुम्हाला जिवंत ठेवेल आणि पुस्तक याच्यासाठी की कसं जगावं, कसं जिवंत राहावं हे तुम्हाला पुस्तक शिकवेल. मित्रांनो, या गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने आज जो वर्षावास आहे त्याच्या अनुषंगाने मी भंतेजींना आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि बराच वेळ झालेला आहे त्यामुळे जास्तीचं न बोलता मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आमच्याकडे जिल्ह्याकडे आता समाज कल्याण लक्ष ठेवी नेहमीसाठी अशी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर प्राध्यापक प्रदीप गिरोडे.